रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 404हून अधिक जागा मिळतील असे त्यांनी सांगितले। तसेच आम्ही सुरुवातीपासूनच बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून काम करून पक्ष वाढवत आहोत, पण काही लोकांनी पक्षाचे नाव बदलून आपले राजकारण सुरू केले। बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष चालवायचा असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणलं पाहिजे असे आवाहन करत असताना त्यांनी प्रकाश आंबेडकरांना एक ऑफर दिली। प्रकाश आंबेडकरांनी निर्णय घ्यावा। रामदास आठवले म्हणाले की लोकांनी जर ठरविले तर नेते एकत्र येऊ शकतात। प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरपीआय पक्षाची धुरा स्वतःच्या हातात घ्यावी। ते जर महायुतीमध्ये येण्यासाठी तयार असतील तर मी त्यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्षपद आणि केंद्रीय मंत्रिपद सोडण्यासाठी तयार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारके पूर्ण केली आहेत, त्यामुळे ते संविधान बदलतील अशी अफवा पसरवण्याचे काही कारण नाही। अशी अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न कोणी करू नये। तसेच ऐक्य करायचे असेल तर खालच्या पातळीवरही ऐक्य झाले पाहिजे। जनतेला माझे आवाहन आहे की फक्त नेत्यांना दोष देऊन चालणार नाही। खालच्या पातळीवर आपण गावागावात एकत्र आहोत का? स्थानिक पातळीवर अनेक संघटना स्थापन केल्या जातील। एका नेत्याच्या पाठीमागे उभे राहण्याची मानसिकता लोकांमध्ये नाही। संघटना स्थापन करून लगेच राष्ट्रीय नेता होण्याची अहमह मेका समाजात दिसते, अशी खंतही आठवले यांनी बोलून दाखविली।